आहात सगळे? मजेत ना? तुम्हाला आठवतंय फर्स्ट एपिसोडमध्ये कोण आलेलं? नसेल आठवत तर हा क्विक रिकॅप बघा. मारायला येत आहे वेद दादा. तो कोण आहे माहितीये? तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील जे तुम्हाला वेद दादाला विचारायचे असतील ते तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता. आम्ही ते नेक्स्ट सेशनला आन्सर करू. येस, आता तुम्हाला आठवलंच असेल की पार्ट 1 मध्ये कोण आलेलं. आता आपण त्याचा पार्ट 2 करत आहोत. पण वेद दादा कुठं आहे? हां, आयडिया. अरे हे मी कुठे आलो? ओ हाय रुचा. हाय वेद दादा. मी तुला विमानात नाही ना बोलवलं? नाही, मी घरीच होतो. जरा सिम्युलेटरवरती प्रॅक्टिस करत होतो. हुश. बर, तुला पार्ट 1 आठवतोय का रे? त्याच्यानंतर आपल्याला खूप सारे क्वेश्चन झालेत. अरे क्या बात है. चल मग आन्सर करू. पण एक मिनिट, त्याआधी तू सगळ्यांना सांगितलंस का? काय रे? ओ हा, पुढच्या एपिसोडमध्ये कोण येणार आहे हे जाणून घेण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा. डन. रेडी? ऑलवेज रेडी. चला तर मग सुरू करूयात चर्चा विथ रुचाचा 7th एपिसोड. वेद दादा, खूप जणांनी आम्हाला पायलट ट्रेनिंग बद्दल विचारलं. तू जरा पायलट ट्रेनिंग बद्दल सांगशील का? हो सांगतो ना. तर पायलट ट्रेनिंगमध्ये काय असतं, तर पहिले ग्राउंड असतं. मग तुम्ही जे फ्लाय करतात एअरक्राफ्टच्या सिस्टीम्स वगैरे, त्या सगळ्याची पहिले ग्राउंड ट्रेनिंग असते आणि त्यानंतर असते ॲक्च्युअल फ्लाईंग ट्रेनिंग. आणि आता फ्लाईंग ट्रेनिंग म्हटलं की त्यामध्ये ॲक्च्युअल विमान उडवायचं असतं. तर आता मी होतो US माझ्या ट्रेनिंगसाठी. तर तिकडे गरुडा एव्हिएशन म्हणून स्कूल होती जिथं मी माझं ट्रेनिंग कंप्लीट केलं. त्या स्कूलचे ओनर प्लस ते जे मेन इन्स्ट्रक्टर होते ते पार्थ पंचाल आणि त्यांचेच भाऊ व्योम पंचाल पण होते ज्यांनी ग्राउंड क्लासेस घेतले. तर तिकडे कसं असतं US होतं की आम्हाला 250 आवर्स ॲक्च्युअल एअरप्लेनवरती फ्लाय करायचे असतात. त्यामध्ये पण बरेच ब्रेकडाऊन होतात आर्स की तुम्हाला 100 आवर्स एकट्याला फ्लाय करायला लागतात. म्हणजे एकटा कॉकपिटमध्ये, बाकी कोणी नाही. मग बाकी रात्रीचे काही असतात, मग काही लॉंग फ्लाईट्स असतात, म्हणजे एका पॉईंटवरून दुसऱ्या पॉईंटला जायचं. अशा भरपूर वेगवेगळ्या फ्लाईट्स असतात. तर तसं मिळून ते 250 आवर्स कंप्लीट करायचे असतात. भारीच. ज्यांना कोणाला पायलट बनायचं असेल ते वेद दादाला कॉन्टॅक्ट करू शकता. तर मी माझे डिटेल्स खालती डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत. तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करा. दुसरा आणि खूप कॉमन क्वेश्चन, हाऊ डज अन एरोप्लेन फ्लाय? मॅजिक. नाही तसं काही नसतं. तर बेसिकली एअरप्लेन जे उडतं त्याच्यामागे सायन्स असतं आणि ते सायन्स त्या विंग्समध्ये असतं. आता ह्याचं जे एक्सप्लेनेशन आहे थोडंसं टेक्निकल आहे. त्यामुळे एक काम करीन, मी तुमच्या रेफरन्ससाठी वरती एक ॲनिमेशन पण दाखवेन. तर आता आपण एअरफॉईल बघितली. ओके, तर आता एअरफॉईल काय असतं, तर बेसिकली जो विंग असतो त्याला एक शेप असतो स्पेसिफिक. तर तोच त्या शेपला आपण एअरफॉईल म्हणतो. आणि त्या एअरफॉईलमुळे काय होतं, जे समोरून जे वारं येतं ते 2 भागात कट होतं. हो, आता एक लक्षात ठेवा की विमान उडण्यासाठी समोरनं वारं येणं गरजेचं असतं. त्या वाऱ्यामुळेच विमान उडतं. ते कसं आता मी सांगतो. तर समोरून जे वारं येतं ते त्याला 2 भागात कट करतं. एक जातं त्या एअरफॉईलच्या वरून आणि एक जातं एअरफॉईलच्या खालून. तर आता तुम्ही बघितलं तर एअरफॉईलचा जो वरचा सरफेस आहे तो आपण जर स्ट्रेट लाईनमध्ये काढला तर तो जास्त मोठा आहे. म्हणजेच काय, त्याचं डिस्टन्स जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू खालचा. तर त्याच्यामुळे काय होतं, तर जेव्हा वारं वरून जातं तेव्हा त्याला जोरात जायला लागतं. मगच ते खालनं जे वारं जातं आहे त्याला ते मीट करू शकतं. त्यामुळे काय होतं, वरनं वारं जोरात जातं आणि खालनं हळू जातं. आणि आता वरून जोरात जातं तर मग त्याच्यामुळे वरती लो प्रेशर जनरेट होतो, वेराज खालती हाय प्रेशर. आता ते नेचरचा लॉ आहे की वारं हाय प्रेशर टू लो प्रेशर जातं. त्यामुळे वारं वरती जायचा प्रयत्न करतो, पण वरती तर विंग असतो त्यामुळे ते अख्ख्या विंग सकट वर जातं. तर अशामुळे विमान वर जातं. ग्रेट. खूप जणांनी हा क्वेश्चन विचारलेला. आता तुम्हाला कळलंच असेल ह्याचा आन्सर. बर, आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, इज अ लायसन्स रिक्वायर्ड टू फ्लाय अन एरोप्लेन? इफ येस, व्हॉट आर द डिफरंट टाइप्स? तर ऑफकोर्स लागतं. आता कार चालवायला जर लायसन्स लागत असेल
तर विमानाला तर हमखासच लागणार. आणि त्या लायसन्सचे टाईप्स बघितले तर ते तुम्ही स्टार्टिंगपासून एक असतात. मी सगळे सांगतो. आता सगळ्यात पहिले ट्रेनिंगसाठी जेव्हा तुम्ही जाता तर तेव्हा तुम्हाला स्टुडंट पायलट लायसन्स इश्यू होतं, SPL. ते म्हणजे तुम्ही बेसिक ट्रेनिंग घेऊ शकता, तुम्ही एकटे फ्लाय करू शकता. हां, तुमच्याबरोबर इन्स्ट्रक्टर सोडून कोणी फ्लाय नाही करू शकत, फक्त तुम्ही एकटे फ्लाय करू शकता, नाही तर इन्स्ट्रक्टरबरोबर. तर ते ट्रेनिंग पर्पजसाठीच असतं. नंतर काही वेळानंतर मग तुम्हाला प्रायव्हेट पायलट पण मिळू शकतं. तर प्रायव्हेट पायलट काय असतं की मग तुम्हाला तुमचं उडवायचं आहे, हॉबी फ्लाईंग करायची, तुम्हाला तुमच्या फॅमिलीला घेऊन जायचं आहे कुठेतरी हिंडायला, किंवा तुम्हाला एकट्याला असं उडवायचं आहे, तुमच्याकडे विमान असेल तर तुम्ही ते घेऊ शकता. नेक्स्ट असतं ते कमर्शियल पायलट लायसन्स, जे आत्ता माझ्याकडे आहे. कमर्शियल पायलट लायसन्स काय असतं तर बेसिकली तुम्ही एका ऑपरेटरबरोबर काम करू शकता. म्हणजे काय तर तुम्ही एका एअरलाईनबरोबर काम करू शकता किंवा कोणीतरी एका बिझनेसबरोबर की जे तुम्हाला पे करतं आहे फ्लाय करण्यासाठी, पॅसेंजर घेऊन जायचं असेल किंवा काही कामाचं असेल तर त्यासाठी कमर्शियल पायलट. आणि मग ATPL असतं ते बेसिकली एअरलाईन ट्रान्सपोर्ट पायलट. तर दॅट इज द हायेस्ट लेवल ऑफ पायलट लायसन्स. आणि ते बेसिकली तुम्हाला कॅप्टन बनायचं असेल तर ते ATPL गरजेचं असतं. आणि मग जर कार्गो प्लेन फ्लाय करायचं असेल तर कुठला लायसन्स लागतं? कार्गो प्लेनसाठी पण सेम कमर्शियल पायलट किंवा ATPL हे दोनच लागतात. बाकी असं काही त्याचं वेगळं लायसन्स असं नाही आहे काही. वाव, कूल. वेद दादा, आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. डज अन एरोप्लेन फ्लाय ऑन अ बॅटरी? हाऊ इट इज चार्ज्ड? ओके, तर आता मी एक काम करतो, मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. आपण कार किंवा स्कूटर बघितली असेल, त्याला पण बॅटरी असते. तर बॅटरीवरती चालते का ती? नाही. आता ते इलेक्ट्रिक गाड्या असतात त्या वेगळी गोष्ट, पण ज्या नॉर्मल पेट्रोलच्या वगैरे असतात त्या आपण बॅटरीवरती नाही चालू शकत. तर बॅटरी का असते तर इंजिन चालू करायला आणि बाकी फंक्शनिंग वगैरे, रेडिओज वगैरे सगळं चालू ठेवायला. त्यासाठी सेम वे विमानांमध्ये पण बॅटरी असते, पण विमान उडवण्यासाठी नाही तर विमान स्टार्ट करण्यासाठी. आता छोट्या विमानामध्ये चार्ज कशी करतात तर एकदा इंजिन सुरू झालं की मग छोट्या विमानांमध्ये अल्टरनेटर असतं, तर ते बॅटरीला कंटिन्युअस चार्ज करत असतं. एकदा इंजिन स्टार्ट झाली की ते बॅटरीला चार्ज करत असतं आणि प्लस ते बाकी इलेक्ट्रिकल कंपोनंट्सला पॉवर सप्लाय देतं. व्याज आता मोठे विमानं असतात त्यामध्ये अल्टरनेटर नसतं, त्यामुळे जनरेटर असतात. जनरेटर ते थोडंसं एक हायर लेवलचं असतं आणि ते असतं टेक्निकली ॲडव्हान्स्ड वगैरे पण म्हणू शकतो आपण. तर जास्त तर मोठे विमानामध्ये जास्त सप्लाय लागतो, तर मग त्यासाठी जनरेटर्स असतात. आणि आता कसं होतं, ग्राउंडवरती असताना जेव्हा इंजिन बंद असतात तेव्हा तर बॅटरीच सप्लाय करते, पण आता जे जेट्स असतात त्यांना स्टार्ट करण्याची खूप वेगवेगळी प्रोसेस असते आणि त्यासाठी भरपूर इक्विपमेंट्स चालू करायला लागतात. अख्खं एअरक्राफ्ट पहिले सेटअप करायला लागतं. तर सेटअपसाठी ते जे इक्विपमेंट्स असतात त्यांना खूप पॉवर सप्लाय लागतो. मग ते कोण देतं तर त्याच्यामध्ये दोन केस असतात. एक असतं ग्राउंड पॉवर युनिट आणि एक असतं APU. तर जे GPU असतं ग्राउंड पॉवर युनिट ते आपलं चार्जरसारखंच म्हणू शकतो की आता लॅपटॉपवरती तुम्ही पिक्चर बघताय पण बॅटरी कमी झाली एकदम, तर तुम्ही काय कराल, बंद कराल का लगेच? नाही, तुम्ही चार्जर लावून तुम्ही पिक्चर बघाल. सेम वे तसंच असतं. मग ते पण विमानाला खालून ग्राउंडवरनं सोर्स देतं आणि मग ते बॅटरी पण चार्ज करतं प्लस तुमचं बाकी इलेक्ट्रिकल इक्विपमेंट पण चालू ठेवतं. आता जर GPU नसेल तर मग सेकंड असतं APU, ऑक्झिलरी पॉवर युनिट. ते कधी वापरतात ते काय असतं पहिले म्हणजे सांगतो मी. ते इंजिन असतं, एक छोटंसं इंजिन असतं विमानाच्या एकदम मागे, त्यातनं पॉवर वगैरे अशी काही येत नाही थ्रस्ट, पण ते नॉर्मल इलेक्ट्रिकल सप्लायसाठी तेवढी पॉवर ते जनरेट करतं. मग ते APUची आपण इक्विपमेंट चालू करू शकतो. बापरे, केवढं टेक्निकल आहे हे. बर, नेक्स्ट क्वेश्चन. डू अन एरोप्लेन यूज द सेम पेट्रोल लाईक कार्स अँड वेअर इज द पेट्रोल पंप? तर आता विमानात आपण ते सेम पेट्रोल नाही वापरत जे आपण कार किंवा स्कूटरमध्ये टाकतो. तर विमानाचं कम्प्लिटली वेगळं असतं पेट्रोल. का तर ते चांगलं बर्न होतं. तर त्याचे नॉर्मल मोठे जेट्स असतात, तुम्ही बघितले असेल एअरपोर्टवरती अँड ऑल, तर त्यांना जेट A1 फ्यूल असतं ते, आणि एकदम म्हणजे पाण्यासारखं दिसतं, पूर्ण ट्रान्सपरंट असतं. तर ते युजली त्यांना वापरतात. आणि जी छोटी विमानं असतात सिंगल इंजिन प्रॉपेलरवाले वगैरे छोटे एकदम ट्रेनिंग वगैरे, तर त्यांना 100 LL वापरतात. ॲव्हगॅस 100 LL असं ते फ्यूल आहे. ते आपण सॅनिटायझर असतं ना आपलं निळ्या कलरचं, तसंच दिसतं ते सेम. आणि आता म्हटलं फ्यूल पंप, आता फ्यूल पंप असं काही नसतं. हो, आता बाहेरच्या देशात बघितलं US मध्ये वगैरे, तर त्यांच्याकडे कसं असतं, एखाद्या एअरपोर्टवरती असं कोपऱ्यामध्ये एक अशी टाकी असते मोठी, तुम्ही तुमचं छोटं विमान तिकडे पार्क करा, ते कार्डनी पेमेंट करा, हवं तेवढं फ्यूल तुम्ही टाकू शकता. आणि आता मोठ्या मोठ्या एअरपोर्टवरती कसं असतं, तर ते मोठे जेट्स असतात ते काय तिकडे सारखे जाऊ शकत नाहीत तेवढ्याशा जागेमध्ये, तेव्हा तिकडे त्यांच्यासाठी स्पेशल फ्यूल ट्रक येते. तुम्ही ती बऱ्याचदा बघितली असेल की विंगच्या खालती एक गाडी असते, ट्रक असते, त्यांनी पाईप कनेक्ट करतात विंगला.
तर बेसिकली ते त्यांचा फ्यूल पंप असतो, फ्यूल ट्रक. ओ, तर ती त्याची ट्रक असते का? मी बऱ्याच वेळा एअरपोर्टवरती बघितली आहे. बरं चल, आता नेक्स्ट क्वेश्चन. हाऊ मेनी पॅसेंजर्स सिट इन ॲन एरोप्लेन? आता नंबर ऑफ पॅसेंजर्स हे त्या विमानात किती बसू शकतात हे त्या विमानाच्या साईजवरती डिपेंड करतं. छोटेशी विमानं असतात जे तुम्हाला एकट्याला उडवायचे असतात, त्या एकटाच फक्त पायलट बसू शकतो, किंवा हळूहळू मग 4 जण 6 जण असे पण असतात. आणि जसं जसं साईज वाढत जातो तसं पॅसेंजर पण वाढू शकतात. आता जे लार्जेस्ट एअरप्लेन आहे पॅसेंजर एअरप्लेन, जे एअरबस A380 आहे डबल डेकर, त्यामध्ये त्यांनी जेव्हा ते डिझाईन केलं प्लेन, तर त्यांनी ते 850 पॅसेंजरसाठी डिझाईन केलं आहे. मग तेवढी आता त्यात बसवत नाही, कारण काय एअरलाईन्सचं मग ते काय करतात एअरलाईन्स की त्याला डिवाईड करतात की ओके आम्हाला फर्स्ट क्लासमध्ये एवढे सीट्स हवेत, नंतर मग बिझनेस क्लास, मग इकॉनॉमी. त्यामुळे ते अराउंड मग 500 पॅसेंजर्सपर्यंत होऊन जातं. पण जे ते एअरक्राफ्ट आहे ते 800 पॅसेंजर्स कॅरी करायला सर्टिफाईड आहे. काय बोलतोस? 800 पॅसेंजर्स? बाप रे. बरं, आता नेक्स्ट क्वेश्चन. वेअर आर एरोप्लेन्स पार्क्ड? एअरप्लेन्स कुठे पार्क होतात? तर तुम्हाला पण खरं तर माहितीच असेल हे क्वेश्चनचा आन्सर, की एअरप्लेन्स एअरपोर्टवरती पार्क होतात. आता त्यांचं काही असं नसतं की आपण जिथे राहतो तिकडे खालतीच पार्किंगमध्ये विमान लावून झालं, नाही. तर त्या एअरपोर्टवरतीच सगळे प्लेन्स पार्कड असतात. आता काही प्रायव्हेट ओनर्स असतात जेट्स वगैरे, ज्यांच्याकडे खूप पैसे असतात, ते त्यांच्याकडे एक हँगर विकत घेऊ शकतात, कारण की हँगर खूप कॉस्टली असतो. मग ते कम्प्लिटली क्लोज असतं, सगळं पावसापासून सगळ्यापासून वाचवतात. पण काही जण असतात ज्यांच्याकडे स्वतःचे विमानं असतील पण त्यांना ते हँगर परवडत नसेल, त्यापेक्षा नुसतं एअरपोर्टवरती मग टाय डाऊन करून ठेवून देतात विमान. आणि आता एअरलाईन्स वगैरे बघितले असेल तर ते तर तिकडे गेट असतो ना आपण जिथनं बोर्डिंग करतो, तेच त्यांचं पार्किंग झालं ॲक्च्युली. अच्छा, बर. एक खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. व्हॉट इज द प्रोसिजर ऑफ अ फ्लाईट फ्रॉम स्टार्ट टू एंड? स्टार्ट टू एंड खरंच खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. आणि बरेच जणांना माहीत नसतं ह्याच्यामागे काय काय चालू असतं. की म्हणजे आता कसं आपण नुसतं बसलो विमानात, बसलो चला विमान चाललंय उतरलंय उठा, तर त्याच्यामागे काय असतं मी आता सांगतो. सगळ्यात पहिले असं तुमचं बोर्डिंग असतं, पॅसेंजर वगैरे येतात, त्याच्या आधी कॉकपिटमध्ये सगळं प्रिपरेशन करून टाकतात, रेडी करतात एअरक्राफ्ट, की आता पॅसेंजर भरली की लगेच आपण स्टार्ट करू शकतो. तर पॅसेंजर एकदा आली सगळी बसली की नंतर मग पायलट्स ATCला कॉल करतं. तर ATCला पहिलं असतं क्लिअरन्स घेतात की आता आम्हाला मुंबईवरून दिल्लीला जायचं आहे, मग त्याचा आम्हाला क्लिअरन्स द्या. तेव्हा ATC क्लिअरन्स देतो, क्लिअरन्स मिळाला की मग सगळं पॅसेंजर सगळे बसले, सगळं बंद केलं एअरक्राफ्ट की मग पुशबॅक करतात. तर मग पुशबॅक आणि स्टार्टअप येतो की मग आता मागे ती गाडी येते, मागे मला ढकलते आणि मग इंजिन्स चालू करतात. ते झालं की त्यानंतर मग आपण ATCकडनं आता त्यासाठी आता स्पेशल ATC असतो ग्राउंड कंट्रोल, जे फक्त ग्राउंडवरचं सगळं बघतात की म्हणजे तुमच्या पार्किंगवरून रनवेपर्यंत आणि रनवेवरून पार्किंगपर्यंत तुम्हाला कसं न्यायचं, कुठलं एअरक्राफ्ट आहे का मध्ये, त्यांना कसं कंट्रोल करायचं, हे सगळं ग्राउंड बघतं. तर मग ते ग्राउंड आपल्याला टॅक्सी क्लिअरन्स देतो रनवेपर्यंत. मग आपण टॅक्सी करतो रनवेपर्यंत, ते झालं की मग टॉवरकडे येतो. टॉवर काय करतो, जे इनकमिंग एअरक्राफ्ट आहेत लँडिंगसाठी आणि जे बाहेर जातात आउटगोईंग, त्यांना सगळं कंट्रोल करतं की आता रनवे क्लिअर असेल तर मला टेक ऑफचं परमिशन द्या, नसेल तर मग थांबवा, असं सगळं. तर मग टेक ऑफ झाल्यानंतर त्याचा टॉवर आहे त्याचा एक सर्टन रेडियस असतो, स्पेसिफिक छोटासा असतो. टॉवर म्हणजे जेवढं जवळचं असतं, त्यामुळे तुम्ही एकदा टेक ऑफ केलं त्या तुमच्या लिमिटच्या बाहेर गेलात की मग ते आपल्याला डिपार्चर कंट्रोलला हँडओव्हर करतं. ते पण सेम असतं. मग ते जे बाहेर जातात डिपार्चर करतात विमानं, त्यांना ते कंट्रोल करतं आणि मग ते क्लाइंब करत करत त्यांच्या क्रुझिंग ॲल्टिट्यूडला जातं. आता त्याची डिपार्चर कंट्रोलची पण एक स्पेसिफिक रेडियस असतो, त्याच्या बाहेर गेलं की मग सेंटर येतं. आता इंडियामध्ये 4 सेंटर आहेत, मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई. तर सेंटर काय आहे तर बेसिकली अख्खा इंडिया बघितलं तुम्ही तर त्यांनी 4 पार्ट्समध्ये डिवाईड केलं आहे. तर त्या अख्खा जो एक मोठा पार्ट आहे तो ते सेंटर कंट्रोल करतं. मग नॉर्मल क्रूज झालं की मग डिसेंट सुरू होतं, जसं आपण एअरपोर्टच्या जवळ येतो तसं सेम परत अप्रोच कंट्रोल येतं. ते आपल्याला अप्रोच क्लिअरन्स देतं की तुम्ही या एअरपोर्टला अप्रोच शूट करू शकता. त्यानंतर मग जसं जवळ येतो अजून रनवे असतो जवळ, तर मग ते आपल्याला टॉवरला हँडओव्हर करतात. मग टॉवर आपल्या रनवे क्लिअर असेल तर आपल्याला लँडिंग क्लिअरन्स देतं. मग लँड झालं की परत मग ते रनवेच्या एक्झिट करतो, मग परत ग्राउंड येतं, ग्राउंड आपल्याला पार्किंगपर्यंत टॅक्सी देतं आणि त्यानंतर मग इंजिन शटडाऊन. तर अशी अख्खी मोठी प्रोसेस चालते. वाव, एवढ्या स्टेप्स असतात खरंच. आता शेवटचे 2च क्वेश्चन्स राहिलेत. त्यातला पहिला आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन नॉर्मल एरोप्लेन अँड अ फायटर प्लेन? तर नॉर्मल प्लेन वर्सेस फायटर प्लेन ह्याचा डिफरन्स काय तर त्याच्या नावातच आहे. तर मेन त्यांचा डिफरन्स आहे की त्यांचा यूज.
आता नॉर्मल प्लेन कशासाठी वापरतो आपण? पॅसेंजरसाठी, कार्गोसाठी. फायटर प्लेन का वापरतो? तर डिफेन्ससाठी वापरतो. तर आता मेन अजून काय डिफरन्स असतो? आता जे फायटर प्लेन असतात ते खूप जोरात जाऊ शकतात, खूप जोरात. वेळेस नॉर्मल प्लेन असतात ते एका लिमिटपर्यंत जोरात जातात. फायटर प्लेन एवढं जोरात का जातात? तर मागे एनिमी असतात, त्यांना एनिमीजला चकमा द्यायचा असतो, त्यासाठी. नेक्स्ट असते की आता जे फायटर प्लेन असतात त्यामुळे मोठे मोठे मिसाईल्स अँड गन्स असतात. वेळेस नॉर्मल प्लेनमध्ये काही नसतं असं ते. आणि एक मेन इम्पॉर्टंट असतो की फायटर प्लेन आहे ते खूप जास्त स्ट्रेस होल्ड करू शकतं. मग आता कसं होतं, आपण जेव्हा जोरात जातो आणि एकदम वरती पिचअप करतो किंवा खालती करतो, तर जी एअरप्लेनची स्ट्रक्चर असतं, स्किन असते, त्याच्यावर खूप जास्त लोड येतो. तर ते जो लोड असतो तो हे फायटर प्लेन सहन करू शकतो. वेळा जे नॉर्मल प्लेन असतात ते एवढं लोड सहन नाही करू शकत. तर नॉर्मल प्लेन तुम्ही बघितले असेल की ते एकदम आरामात वर जातं, आरामात खालती येतं किंवा आरामात टर्न करतं. पण फायटर प्लेनकडे अजून थोडी स्ट्रेंथ असते की ते एकदम जोरात वर जाऊ शकतं, एकदम जोरात खालती. तर तो एक मेन डिफरन्स आहे. हो, फायटर प्लेन्स खूप जोरात जातात. आणि आजचा लास्ट क्वेश्चन आणि सगळ्यात कॉमन क्वेश्चन, डज द एरोप्लेन फॉल फ्रॉम द स्काय इफ द इंजिन फेल्स? हा प्रश्न मला बरीच जण विचारतात आणि त्याचा आन्सर आहे हो, पडतं. काय बोलतोस? असं लोकांना वाटतं, पण असं काही नसतं. तर बेसिकली आपण पहिल्याच क्वेश्चनमध्ये बघितलं असेल की एअरप्लेन फ्लाय कसं करतं. तर जोवर समोरून वारं येतं आहे तोवर विमान उडू शकतं. आता इंजिन फेल झालं फ्लाईटमध्ये तर अचानक काही विमान थांबणार नाही आहे, ते कंटिन्यू करणार. पण आता मग त्याचा स्पीड हळूहळू कमी होतो. मग तो पण स्पीड कसा वाढवू शकतो किंवा मेंटेन कसा करू शकतो? थोडंसं पिच डाऊन करून. मग आपण ॲक्च्युली करतो काय, इंजिन फेल झालं तर विमान ग्लाईड करू शकतं. ग्लाईड म्हणजे काय, विदाऊट पॉवर ते उडतं आहे. हां, आता सरळ नाही राहू शकणार, तर थोडं हळूहळू खालती येईल. पण त्याच्याकडे इतका वेळ असतो की ते आरामात कुठेतरी लँड करू शकतं, कुठल्या एअरपोर्टवरती किंवा काही अजून दुसरी प्लेस असेल तिकडे. आता मी तुम्हाला एक मस्त किस्सा सांगतो आमच्या ट्रेनिंगमधला. तर आमच्या ट्रेनिंगमध्ये काय असायचं की आम्हाला इन्स्ट्रक्टर घेऊन जायचे, इकडे चल तिकडे चल असं असं. आणि अचानक काय करायचे ते की पावर्स बंद करून टाकायचे आणि सांगायचे इंजिन फेल झालं, काय करणार? तर आता आम्हाला कायम जेव्हाही आपण फ्लाय करत असतो तेव्हा कायम आजूबाजूला बघायला लागतं की हा आता या पॉईंटला जर इंजिन फेल झालं तर कुठे लँड करता येईल, काही आहे का बेस्ट प्लेस, ऑप्शन काय काय आहेत. त्यामुळे ते कायम ते ट्रेनिंग चालूच असते की आता इंजिन कधी पण फेल होऊ शकतं, असं सांगून फेल होत नाही, कधी पण फेल होईल. तर तुम्हाला लगेच माहिती पाहिजे की कुठे जाता येईल. तेव्हा असं इंजिन पॉवर त्यांनी कट केली की लगेच आम्हाला दुसऱ्या सेकंडला सांगता पाहिजे की इथे मस्त फील्ड दिसते, आम्ही इकडे लँड करणार. खरं सांगू, मला पण हा क्वेश्चन होता. थँक्यू सो मच वेद दादा, तुझ्यामुळे आम्हाला नवीन नवीन माहिती मिळाली. तुम्हाला अजून काही क्वेश्चन्स असतील जे तुम्हाला वेद दादाला विचारायचे असतील तर तुम्ही बिंदास्त कमेंटमध्ये टाकू शकता. वेद दादा त्यांना कमेंट्समध्ये आन्सर करेल. हो, तुम्हाला जे काही क्वेश्चन असतील तुम्ही ते कमेंट्समध्ये टाका आणि मी तिकडे ते आन्सर करेन. वेद दादा, हा शो संपायच्या आधी एक शेवटची गोष्ट राहिली आहे. हो, मला माहिती आहे ती काय, दे इथे.